तरीही आनंदात कसं राहायचं? हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपाने उभा असतो. कोणाचे नातेवाईक साथ देत नाहीत, कुणाकडे पैशांची तंगी आहे, कुणाच्या आयुष्यात उतरता कळा चालू आहे. तरीही मन आनंदात ठेवण्याचा शोध मात्र आपल्यालाच घ्यावा लागतो. कारण तरी हा शब्द जरी दिसायला छोटा असला तरी त्यामागे आयुष्यातील मोठे मोठे संघर्ष दडलेले असतात. आश्चर्य म्हणजे या तरीला जिंकण्याचे मार्ग आपल्यासमोर असतातच. फक्त ते आपल्याला शांत डोक्याने ओळखता यायला हवेत. परिस्थिती बदलत नसली तरी दृष्टिकोन आपण बदलूच शकतो. बरोबर आहे की नाही? नातेवाईक त्रास देत असतील तर अंतर ठेवणं, मर्यादा आखणं हा मार्ग. पैसे कमी असतील तर गरजांना नीट प्राधान्य देणं हा उत्तम मार्ग. उतरता कळा असेल तर स्वतःवर दया न करता स्वीकार आणि संयम हा मार्ग. लहान लहान गोष्टींमध्ये मन रमवण्याची कला ही मोठ्या अडचणीलाही हलकी करते. एक चांगलं पुस्तक, सकाळच्या फ्रेश हवेमधलं चालणं, 2 मिनिटाचं ध्यान करणं किंवा छान असा रोज असा स्वयंपाक करणं आपल्यात रोज थोडी थोडी ऊर्जा परत घेऊन येतात. आयुष्यामध्ये उतरता कळा जरी चालू असली तरी उद्याची एक छोटी पायरी आज टाकता येते आपल्याला. लहान लहान फिटनेस रुटीन करणं, नवीन नवीन काहीतरी कौशल्य शिकणं, डायरी लिहिणं या गोष्टी आपल्याला दाखवतात की अडचणी जरी असल्या तरी आपण स्थिर आणि आनंदी राहू शकतो. काही नाही आपल्याकडे असे वाटत असताना जे आहे त्याकडे आपण नजर वळवली की मन हलकं होतं. ती एक छोटी कृतज्ञता मनाचं वजन कमी करतं. म्हणूनच तरी आनंदात कसं राहायचं याचं उत्तर एकच नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात ते वेगळं उमलतं. पण तत्व एकच, आनंद म्हणजे अडथळे नाहीसे होणे नव्हे, तर अडथळ्यांच्या तरीपणात मन शांत ठेवण्याची शक्ती निर्माण होणं.